लिखिया अपना तिरंगा तीर लगा है तुम्हारे केसरी मध्ये पांढरा खाली रंग पांढरा पट्ट्यात निळ्या रंगाचा अशोक आहे त्यात 24 आळे असतात आपण आपल्या तिरंग्याचा मान राखला पाहिजे एवढे से बोल माझे नाव ऋषभराव सबका मी आता पहिली शिक आज मी तुम्हाला आईवडिलांचा विषय काय 4 शब्द सांगणार आहे हे तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी माझी नम्र आई मला खूप आवडते आई माझा कुर्ला आई मला तुमच्या शिकत आता मी तुम्हाला एका छोट्या श्यामची गोष्ट एक होता श्यामची दररोज बागेत शिवनेरी प्रकटला आता घेऊन तलवार शत्रू वर्गाला झाला आता घेऊन तलवार शत्रू वर्गाला झाला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला सन्माननीय व्यासपीठ वृंदनीय गुजन वर्ग तसेच उपस्थित सर्व शिवभक्त रसिक हो आज मी इथे एका अशा महान राजाबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला जगाला अभिमान आहे तो राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज होय शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव लोक व्यापार करण्यासाठी आपल्या देशात आले हळू त्यांनी आपला जम बसविला आपल्या देशात लोक फारच गरीब होते तसेच त्यानंतर या परिस्थितीचा फायदा घेत इंग्रज व्यापाऱ्यांनी आपला देश ताब्यात घेतला आणि येथील गरीब लोकांवर लचक बसवली गरीब व भारतीय लोक त्यांना भिवून राहू लागले इंग्रजांविरुद्ध प्रयोग काढला लोक कचरू लागले संपूर्ण देश इंग्रजांचा गुलाम झाला इंग्रजांविरुद्ध बोललेली तर त्याला तुरुंगाची शिक्षा खावी लागेल चळवळीत शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी अखंड प्रयत्न केले त्या थोर नेत्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या आदित्य सबका मी आता दुसरी शिकतो आज मी तुम्हाला 26 जानेवारी विषयी काही 4 शब्द सांगणार आहे तर तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी माझी विनंती आज 26 जानेवारी आहे हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत हा भारताचा एक राष्ट्रीय भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो प्रजासत्ताक दिन भारताचा राष्ट्रीय सण आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आले महाराष्ट्रात 3 जानेवारी 1831 रोजी हो बालिका दिन म्हणून साजरा करतो दुसऱ्याने 10 मार्च 1944 रोजी गोविंदराव महात्मा ज्योतिबा फुले लहान असताना त्यांची आई वारल्याने वडील गोविंदराव त्यांनी त्यांचे पालन